नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीचा 5 मे 2026 चा महत्वाचा जी आर आणि ह्या जी आरच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ मी पाठीमागे पण घेतलेले आहे. पण त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की बहुसंवर्गीय पदांचा विचार करता एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी ही कशामध्ये मोडते. एकल संवर्ग आहे, बहुसंवर्ग आहे, यांची प्रतीक्षा राहणार की नाही राहणार, पण निवड कशी होणार. आता अर्थात यावरती भरपूर सारे व्हिडिओ घेतले, पण स्पेसिफिक बहुसंवर्गीय या अनुषंगाने हा व्हिडिओ, त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि यात अजून काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पण नक्की टाका. तो बघूया बहुसंवर्ग पदांसाठी प्रतीक्षा यादी नसणार तर निवड कशी केली जाणार आहे. थोडक्यात माहिती घेऊया, पण तत्पूर्वी काही व्हिडिओ मी अजूनही अपडेट घेणार आहे. जसं की एमपीएससी कडनं बरेचसे निकाल लागतात, बऱ्याचशा ऍड निघत असतात. ग्रुप सी ची बरीचशी पदं एमपीएससी मध्ये गेलेली आहे. त्यांचा एक्झाम पॅटर्न कसा असेल, अभ्यासक्रम काय असेल, कोणती बुक्स वाचावी, निवड पद्धत कशी असते, कट ऑफ कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. फ्रेशर विद्यार्थी तुम्ही असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं बघा या बॅचेस लॉन्च झालेल्या आहे. ग्रुप बी आणि सी साठी पूर्वपरीक्षा, पूर्व प्लस मुख्य आणि पूर्वपरीक्षा सेपरेट बॅचेस आहे, त्या तुम्ही जॉईन करू शकता. ग्रुप सी मध्ये ही जाहिरात मोडते, त्या संदर्भातलं हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन ह्या बॅच मध्ये मिळणार आहे. बरेचसे ग्रुप सीचे पद एमपीएससी मध्ये वर्ग झालेत, त्याच्या अजून परीक्षा पॅटर्न येणं बाकी आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला थोडा बहुत अभ्यास करायचा असेल आणि या एमपीएससी पॅटर्न नुसार समजून घ्यायचं असेल तर ग्रुप सी पूर्व परीक्षेची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी महाराष्ट्रातली धुरंधर टीम तुम्हाला शिकवणार आहे. हे तुमच्या समोर चेहरे आहेत, यांच्या सगळ्यांचे डेमो लेक्चर युट्यूबवरती पण अवेलेबल आहे. नक्की बघा, तुम्हाला लगेच समजेल. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, हे प्रसिद्धी पत्रक आहे 13 मे 2026, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं ऑप्टिंग आउटचा पर्याय आणि संमती विकल्प देण्याचा पर्याय बंद करण्यात आलेला आहे. त्यातला माझा हा दुसरा मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करतो, जो की आजचा व्हिडिओ त्याच्याशी रिलेटेड आहे. एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील, हा एक पहिला मुद्दा आहे एकल संवर्गा संदर्भातला. दुसरा मुद्दा आहे बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियांसाठी प्रत्यक्ष यादी राहणार नाही, हा दुसरा मुद्दा आहे. बघा, हे दोन मुद्द्यापैकी मी तुम्हाला दोन्ही मुद्दे एक्सप्लेन करतो. पहिला मुद्दा हा आहे आणि दुसरा मुद्दा हा आहे. पहिला मुद्दा तर एकदम क्लिअर कट आहे. एकल संवर्ग म्हणजे काय, एका पदासाठी जाहिरात येते. जसं की असिस्टंट कमिशनर बीएमसी, एकच पद आहे, बरोबर. असिस्टंट कमिशनर बीएमसी हे एकच पद आहे, याच्यासाठी जाहिरात आली तर यासाठी मात्र प्रत्यक्ष यादी राहणार आहे, बरोबर आहे. म्हणजे एकच पदासाठी जाहिरात असेल तर त्यासाठी इथे प्रतीक्षा यादी राहते आणि ही प्रतीक्षा यादी जवळपास 1 वर्षापर्यंत व्हॅलिड पकडली जाते. लक्षात, किंवा पुढची ऍड येईपर्यंत व्हॅलिड पकडली जाते. हा पहिला प्रश्न उत्तर समजलं, तुम्हाला समजलं. आता आता मेन मुद्दा आपला आहे बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी राहणार नाही. आता याचा अर्थ सांगताना मी तुम्हाला बहुसंवर्गीय पद कशी ओळखायचे त्या संदर्भात तुम्हाला सांगतो. जर जाहिरातीत बघा, जर जाहिरातीमध्ये तुम्हाला अनेक पदे असतील, वेगवेगळे विभाग असतील, बरोबर आहे, स्वतंत्र रिक्रुटमेंट रूल्स असतील, स्वतंत्र पदोन्नती संरचना असेल, पदोन्नती संरचना वेगळ्या आहेत ना, तर ती जाहिरात बहुसंवर्गीय समजली जाते. आता मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो आणि ग्रुप सी बद्दल तुम्हाला सांगतो. ग्रुप सीचं एक पद मी इथे घेतो, त्याबद्दल तुम्हाला सांगतो, किंवा ग्रुप बीचं पण तुम्ही एक पद घेऊ शकता. जसं की ग्रुप बीचं एक पद आहे PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर आहे सपोज, बरोबर की. किंवा तुम्ही STI घेऊ शकता, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतो आपण, बरोबर की नाही. हा, मग आता अनेक पद आहेत का ग्रुप बी मध्ये, तर यस ग्रुप बी मध्ये, किंवा ग्रुप सी मध्ये घ्या तुम्ही. ग्रुप सी मध्ये अनेक पद आहेत का, तर यस ग्रुप बी आणि सी मध्ये एकूण इथे 4 आणि इथून 6 पद ऑलरेडी आता भरली जातात, बरोबर की नाही. PSI, STI, ASO, SR हे ग्रुप बी ची पद आहे. त्यानंतर ग्रुप सी मध्ये टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल ऑफिसर, एक्साइज PSI, क्लर्क, बरोबर की नाही, ही पदं आणि AMV अशी 6 पदं इथे आहेत, बरोबर आहे. मग आता यात काय अनेक पदं आहेत का, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं बरं आपलं, यस अनेक पदं आहेत, बरोबर. दुसरा मुद्दा काय, वेगवेगळे विभाग आहेत का, तर यस वेगवेगळे विभाग आहेत ना. तुम्ही एमपीएससी ऍड बघितली असेल, त्यामध्ये गृह विभागाचं खातं कोणतं आहे बरं, PSI हे गृह विभागाचं आहे. महसूल विभागाचं कोणतं आहे बरं, STIचं. तुम्ही क्लर्क मध्ये गेला, ग्रुप सीच्या क्लर्क मध्ये जर तुम्ही गेलात ना, ह्या क्लर्क मध्ये बरीचशी डिपार्टमेंटची पदं आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटची पदं आहे आणि त्या डिपार्टमेंटचे सेवा प्रवेश नियमावली पण वेगवेगळी आहे. ओके, हा, म्हणजे आता क्लर्क मध्ये भरपूर आहे, याच्यात पण भरपूर आहे, ते सोडून द्या. पण क्लर्क हा STI पेक्षा वेगळा आहे, क्लर्क हा एक्साइज PSI पेक्षा वेगळा आहे ना. यांची सेवा प्रवेश नियमावली वेगवेगळी आहे, येते लक्षात. भरपूर क्लर्क, लेखापाल असेल, लिपिक टंकलेखक असेल, क्लर्क असेल, सगळे एकत्र आले, ते मान्य 141 डिपार्टमेंट एकत्र आले. पण लक्षात घ्या, क्लर्क
हे वेगळं डिपार्टमेंटचं आहे, एसटीआय वेगळ्या डिपार्टमेंटचं आहे, पीएसआय वेगळ्या डिपार्टमेंटचा आहे, एक्साइज पीएसआय वेगळ्या डिपार्टमेंटचं आहे. वेगवेगळे विभाग आहेत का? यस आहे. नंतर पुढचा मुद्दा आहे की स्वतंत्र रिक्रुटमेंट रूल्स आहेत का? यस. पीएसआय होण्यासाठी सेपरेट रिक्रुटमेंट रूल्स आहेत, ते क्लर्कपेक्षा वेगळे आहे. टॅक्स टेक्निकल असिस्टंटसाठी वेगळे रिक्रुटमेंट ते याच्यापेक्षा वेगळं पद आहे. तर आहेत. येतं लक्षात मी काय म्हणतोय. म्हणजे तुम्हाला जर एएमव्हीआय व्हायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन शैक्षणिक अर्हता ही मेकॅनिकल डिपार्टमेंट किंवा समकक्ष अर्हता लागते. पण तुम्हाला एसटीआय व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशन लागतं. बरोबर की? म्हणजे रिक्रुटमेंट रूल वेगवेगळे आहेत ना. त्यानंतर तुम्हाला जर क्लर्क व्हायचं असेल तर मराठी किंवा इंग्लिशचं टायपिंग लागतं. तुम्हाला टॅक्स असिस्टंट व्हायचं असेल तर मराठी प्लस इंग्लिश दोघांचं टायपिंग लागतं. म्हणजे रिक्रुटमेंट रूल्स वेगवेगळे आहेत. स्वतंत्र पदोन्नती संरचना आहे का? तर यस आहे. तुम्हाला एसटीआय मधून पुढे प्रमोशन होण्यासाठी संबंधित तुम्हाला अनुभव आणि वय लागतं. सेम पीएसआय मध्ये पण आहे, तुमचा अनुभव लागतो. त्यानंतर ही चारही मुद्दे जर विचारात घेतले तर हे जे पद आहेत ना, ग्रुप सीचं किंवा ग्रुप बीचं, हे बहुसंवर्गीय. अजून मी एकदा तुम्हाला काही मुद्दे इथे दाखवतो बघा. ग्रुप बी संदर्भातला आहे. ग्रुप बी संदर्भातले तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे संयुक्त जाहिरातीमध्ये साधारणपणे खालील स्वतंत्र संवर्ग येतात. बरोबर? हे संवर्ग अजून एसआर पण याच्यामध्ये आहे. सगळी पदे कसं वेगवेगळ्या विभागांचे सेवा नियम वेगवेगळी आहे. स्वतंत्र वरिष्ठता पदोन्नती रचना सुद्धा आहे. म्हणून ही जाहिरात बहुसंवर्गीय जाहिरातीमध्ये मोडते. सेम ग्रुप सी जर बघितले तर ही पदं यात भरली जातात, ज्यामध्ये बहुसंवर्गीय पदं तुम्हाला इथे बघायला मिळतात. ओके. आता पुढे बहुसंवर्गीय ओळखायचे कसे? तर मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे हे 4 मुद्दे लक्षात घ्यायचे आणि बहुसंवर्गीय पदं तुम्हाला ओळखायचे. आता ग्रुप सीचा निकाल मग कसा लागणार आहे? प्रत्यक्ष यादी लागणारच नाही, मग निकाल लागणार का? नाही लागणार. निकाल कसा लागतो बघा. पूर्वचा निकाल तुमचा कसा लागतो? सगळ्यांचा सेपरेट लागतो आणि मुख्यचा लागत असताना सुद्धा स्वतंत्र निकाल लागतो. मग आता इथून पुढे काय? ऑप्टिंग आउटचा ऑप्शन बंद झालाय. ऑप्टिंग आउट काय झालाय? बंद झाला. याच्यावरती मी पाठीमागे डिटेलमध्ये व्हिडिओ ऑलरेडी घेतलाय, निवड पद्धत कशी असावी. सो डिटेलमध्ये सांगत नाही तुम्हाला. ऑप्टिंग आउट बंद झाल्यामुळे काय झालंय? जेव्हा एखादा विद्यार्थी, ए नावाचा विद्यार्थी हा मुख्य परीक्षा देणार, मुख्य परीक्षेनंतर त्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे की मला प्राधान्यक्रम कसा असणार माझा? पसंतीक्रम, प्राधान्यक्रम म्हणूया. पहिले मला पीएसआय पद भेटलं तर पीएसआय द्या. नाहीच पीएसआय मध्ये बसलो तर मला एसटीआय द्या. नाहीच एसटीआय भेटला तर मला एसआर द्या. हे नाही भेटलं तर मग मला काय? शेवटचं एसओ पद द्या. असं त्याने प्राधान्यक्रम दिला. 1 2 3 4. मग त्याचं सिलेक्शन जिथे कुठे झालं असेल, सपोज ह्या ए नावाच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन सपोज पीएसआय ला पण झालं आणि एसटीआय ला पण झालं, एसआर ला पण झालं, इथे नाही झालं सपोज. मग तिन्ही लिस्ट मध्ये तो आला, स्वतंत्र लिस्ट लागला, निकाल स्वतंत्र लागला ना. ह्या ए नावाच्या विद्यार्थ्याची लिस्ट पीएसआय मध्ये पण आहे, दुसरं एसटीआय ला पण लागला तो, आणि एसओ ला पण एसआर ला पण लागला. मग आता त्याला काय व्हायचं? ऑप्टिंग आउटचा ऑप्शन राहायचा. बाबा सांगा आता कुठे ऑप्टिंग आउट करायचं तुला? तात्पुरती निवड यादी लागायची, त्यात ऑप्टिंग आउट त्याला करावं लागायचं. आणि मग त्याने दिलंच नाही ऑप्टिंग आउट तर ती तिन्ही ठिकाणी तो सिलेक्ट होऊन जायचा. पण आता काय होणार आहे? पसंतीक्रम जो प्राधान्यक्रम आहे ना, तो महत्वाचा ठरेल. त्याने जर प्राधान्यक्रम दिला असं पहिल्यांदा जर तो सिलेक्शन झाला पीएसआय ला तर पुढच्या पदावरती त्याचा विचार केला जाणार नाही. तिथे पुढच्या विद्यार्थ्याला संधी मिळणार. इतकं सोपं झालेलं आहे. आणि याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे. विनाकारण ही प्रोसेस लांबणार नाही. विनाकारण ऑप्टिंग आउटचा जो गदारोळ झाला होता, गैरप्रकार, तो होणार नाही. आणि सगळ्यांना संधी मिळेल. परत पुढची मीटिंग थांबा, पुढच्या वेळेस या, परत डीबी होऊन जायचा, डीबी होऊन नियुक्ती व्हायची, नियुक्तीला पण तो येत नव्हता, काहीतरी कारण द्यायचा, मग ती विनाकारण प्रोसेस लांबायची. आणि मग हेच होऊ नये यासाठी आता बहुसंवर्गीय पदांना प्रत्यक्ष यादी ठेवायचीच नाही, डायरेक्ट सिलेक्टच करायचे. जेवढ्या जागा निघाल्या तेवढ्या जागांवरती सेपरेट विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे. एकच विद्यार्थी 3 4 5 पदांवर तुम्हाला बघायला मिळणार नाही. अशा पद्धतीची ही बहुसंवर्गीय पदांसाठी प्रत्यक्ष यादी नसणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. कदाचित काही विद्यार्थ्यांना वाटेल सर नाही तुम्ही चुकीचं बोलताय, असं तुम्ही एकदा चेक करा, व्हेरीफाय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला जी दाखवली माहिती याबद्दल तुम्ही पण माहिती काढू शकता. पण इथून पुढे डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. सपोज एसटीआयच्या जर जागा आल्या असेल, एसटीआयच्या जागा 60 आल्या असेल किंवा 160 आल्या असेल तर ते 160 विद्यार्थ्यांची डायरेक्ट लिस्टच लागेल. तो विद्यार्थ्याला ऑप्टिंग आउट चान्स नाही, फायनल यादी लागून जाईल. तात्पुरती यादी कॅसेट लावतो आपण, डीबी बाकी असतं म्हणून. डीबी मध्ये कधी अपत्र होऊ शकतात ना, डीबी नंतर मग फायनल यादी लागली जाते. पण ऑप्टिंग आउट कॅन्सल झाल्यामुळे मोठा गोंधळ आणि गैरप्रकार रोखला जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आवडला व्हिडिओ तर लाईक नक्की करा, शेअर करा. आणि अजून माहिती घेण्यासाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून ग्रुप सी ची तयारी चालू करा. आणि अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.